हॅलो नमस्कार, स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं. तर दिवसभरात काय होतं मी तुमच्यासोबत शेअर करेन. ते आले होते मी आमच्या एलिविनाला स्कूलमधून घेण्यासाठी. तर ही तिची स्कूल आहे. आता ती येईल, मग घरी गेला बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू राहील. हाय गाईज, तर आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आले. तर पुरणपोळी आज आमच्याकडे करणार आहे, तर मी पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी पूर्ण डाळ वॉश करून घेते 2-3 पाण्याने. तर आता आपण डाळ शिजायला टाकूया. तर डाळीमध्ये आता इथं पाणी ॲड करू आपण आणि ह्याला एक उकळी येऊ द्या. उकळी आल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये जो फेस होतो वरचा, तो फेस सगळा काढून घ्यायचा. फेस काढून घेतला त्याला 2-3 वेळा असा फेस होतो तो सगळा काढून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, ॲड करायचं आणि डाळ शिजवून घ्यायची चांगली. आमटीसाठी मसाला घेतला आहे तयार करून भाजून मी. कांदा, खोबरं, धणे, थोडी खसखस आणि तीळ, अद्रक, लसूण, ते सगळं आपण वाटून घेऊया. तर इथं डाळ शिजली माझी, थोडीफार अजून शिजायची बाकी आहे. तर इथं डाळ शिजूपर्यंत मी मसाला तयार करून घेतला आहे. पूर्ण मसाला वाटला. आता इथं मसाला भाजून घेऊयात, तोपर्यंत तिकडे कट तयार होतो. मसाला पूर्ण मी टाकला ह्याच्यामध्ये, त्याला मग चांगलं शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, आपला मटण मसाला, हळद, हे सर्व मसाले ॲड केलेत. तुम्ही घरी कसे तुमच्या पद्धतीने मसाला ॲड करू शकता. जसा तिखट घेता त्याच्यामध्ये मसाला ॲड केला. पूर्ण मसाला शिजवून घ्यायचा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण कट ॲड करायचं. जितका तुम्हाला हवा तितका कट ॲड करा किंवा गरम पाणी करून तुम्ही ॲड करू शकता. इथे चांगली मसाला उकळी आली, त्याच्यामध्ये मी कट ॲड केला आहे. त्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची. नंतर त्याच्यामध्ये मस्त छान कोथिंबीर ॲड करायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही माझा आमटी तयार आहे. आमटी झाल्याच्या नंतरून इथे डाळ पण शिजत आली. डाळ शिजली तर ह्याच्यामध्ये गूळ ॲड केला मी. गूळ आणि डाळ पूर्ण प्रकारे शिजवून घेतली आहे. ते चांगल्या प्रकारे शिजवून झाल्याच्या नंतर पुरण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही एकत्र पूर्ण छान झाले. त्याच्यानंतर मी पुरण वाटून घेतलं. इथे पुरण वाटून झालं आहे माझं. इथं पीठ मळून घेतलं आहे मी. तर आपण ह्याला थोडा वेळ रेस्टला ठेवूया, थोडंसं चांगलं सॉफ्ट होईल. माझ्या बाकीची प्रोसेस दाखवते. म्हणजे आमटी आणि भात झाले करून पुरण वाटून घेतलं आहे मी. तर आता पोळ्या करायला घेते, तर मग दाखवते.
तर इथं बघू शकता तुम्ही पुरणपोळी तयार आहे आपली. अशा मी बाकीच्या पुरणपोळ्या आता करून घेते आणि झाले की तुम्हाला दाखवते. आजची माझी पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.